करू आलासी चरणास आता होई सावकाश करी युद्धास. हो बघ या ठिकाणी मारुतीराय म्हणू लागले, बाबा इतक्या मला तू छळण केलेलं आहे. या ठिकाणी ऋषीचं रूप धारण केलास, एखादा साधू संत आहे असं रूप धारण केलास आणि मला छळण्यासाठी या ठिकाणी आलास. परंतु आता असं जमणार नाही. आता सावध हो, तुला माझा हात धावतो. माझेनी हाते त्वरित आजी न वांचसी जीवे जीत ऐसे जाणूनी निश्चित करी पुरुषार्थ निजबळे. हो बघ या ठिकाणी मारुतीराय म्हणू लागले, आतापासून मला फसविलेला आहे तू. ऋषीचं रूप धारण केलं, साधूचं रूप धारण केलं, परंतु आता जमणार नाही. आजच्या दिवसाला ह्याच वेळेला तू आता वाचणार नाहीस. सावध युद्धाला. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रति साठोप चित्ती. हो बघ या ठिकाणी असं मारुतीरायाने वचन बोलल्याच्या नंतर त्या राक्षसाला पण या ठिकाणी उल्हास आला, ताकद आली आणि मारुतीरायाला मारण्यासाठी तो सुद्धा काढले मी या ठिकाणी सरसवलेला आहे. ऐकोनी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर दरीत विक्राळ शरीर अति भ्यासुर. हो बघ या ठिकाणी असं मारुतीरायाचं वचन बोलल्याच्या नंतर राक्षस या ठिकाणी पुढे सरसवला आणि आपलं साधूचा वेश बाजूला काढला त्यानं. आणि जो आपला राक्षस रूपी जो या ठिकाणी अवतार आहे, जे आपलं भयंकर जे क्रूर रूप आहे, हा काळनिमित्त या ठिकाणी हे रूप घेऊ लागला. 10 योजने वाढला उंच आडवा योजने 5 माथांचे उभारले कच जैसे वृक्ष शूळ प्राय. हो बघ या ठिकाणी ते रूप कसं भयंकर केलं. त्या ठिकाणी 10 योजन या ठिकाणी उंची वाढवली, 1 योजन 12 किलोमीटरचा असं 120 किलोमीटर हा राक्षस उंच झाला. या ठिकाणी 5 योजन असा लांब झाला असं या ठिकाणी. आणि त्याच्या अंगावरची केस कशी दिसू लागले, ज्याप्रमाणे झाडाला या ठिकाणी फांद्या राहाव्या, झाड मोठे मोठे राहावे, असा भयंकर त्या ठिकाणी क्रूर रूप त्या काळनिमीनं घेतलेला आहे. 8 दाडा समसमित मांसाचे चाकळे अंत चगळी अशुद्ध नितळत कैसा भासत भ्यासू. हो बघ या ठिकाणी असा भयंकर आणि भ्यासूर राक्षस दिसू लागलो. त्याच्या 8 दाडा समसम करू लागल्या, जीभ त्या ठिकाणी लाल गुण दिसू लागली, या ठिकाणी दातामध्ये मांस सगळू लागला. असं भयंकर या ठिकाणी या काळनिमीनं आपलं रूप धारण केलेलं आहे. भोयंतळी बुबुळे खोल जैसे दगदगीत इंगळ तैसे दिसती नेत्र गोळा ते विक्राळ आकृती. हो बघ या ठिकाणी विक्राळ रूप दिसू लागलं त्याचं. भाऊ याच्या खाली ज्याप्रमाणे डोळे राहावे, ज्याप्रमाणे इंगळ राहावं, त्याप्रमाणे डोळे दिसू लागले. केस तशीच, हात तशीच, जीभ तशीच, दाढा तशाच, असं भयंकर त्या ठिकाणी रूप त्या काळनिमीनं धारण केलेलं आहे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशार्जर गर्जिला कोलित घेऊन दाविन्नला हनुमान दृष्टी लक्षण. हो बघ या ठिकाणी ज्याप्रमाणे आकाशामध्ये गडगड गडगड त्या ठिकाणी आकाश गरजावं, त्याप्रमाणे मोठ्याने त्या राक्षसाने गर्जना केली. हातामध्ये कोयत या ठिकाणी कोलीत घेतलं, खडग घेतलं आणि मारुतीरायाला बघून त्या ठिकाणी मारुतीरायाला मारण्यासाठी राक्षस सरसवलेला आहे. प्रताप देखोनी निशाचरी वेगी वाढला कपी केसरी 10 योजने गगनांतरी उसळोनी दुरी चालिला. बघ या ठिकाणी राक्षस बघितला मारुतीरायानं, हातामध्ये खडग आहे, असंच भयंकर रूप आहे. मारुतीरायानं पण त्या ठिकाणी राम नामाचा गजर केला, राम प्रभूच्या नामाचं चिंतन केलं. 10 योजन मारुतीराय या ठिकाणी उंची वाढवली आणि राक्षसाला मारण्यासाठी सावध झाले. जैसा तापला लोह गोळ तैसा परतला गोळांगुळ सवेग चालिला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. बघ या ठिकाणी कसं रूप आहे मारुतीरायाचं, कसं रूप धारण केलं. ज्याप्रमाणे अग्नीचा गोळा आहे लाल भडक, त्याप्रमाणे या ठिकाणी लाल भडक मारुतीराय रूप धारण केलं. आणि ज्याप्रमाणे धार 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 त्या ठिकाणी अग्नी जळावा, त्याप्रमाणे मारुतीराय सरसावले आणि पुढे काय करू लागले. लक्षणीया निशाचर उडी घेतली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी बारवरी पडता. बघ या ठिकाणी काय मारुतीरायामध्ये ताकद आहे हो. असा